नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस या आपल्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा भरभरून स्वागत. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरशी राधा, जस्ट फॉर यू. खर तर हा भाषेच्या प्रेमापोटी आणि भाषेला एक आदर मनापासून व्यक्त करावा आणि त्या भाषेचं गुणगान गावं यासाठी केलेला हा उपक्रम आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांची साथ मिळाली आणि आपण या उपक्रमात मनापासून सहभागी झालात तर मराठी भाषेचं वैभव आणि त्या वैभवाला वाढवणारे अनेक अमूल्य रत्न, साहित्य रत्न यांचा अभ्यास आपल्याला किंवा यांची माहिती आपल्याला मिळते या एकाच व्यासपीठावरून. म्हणून हा आमचा प्रयत्न आणि या प्रयत्नाला आपण भरभरून साथ द्यावा अशी मी आग्रहाची नम्र विनंती करते. पहिली गोष्ट म्हणजे आज गोपाळकाला आहे. गोपाळकाला म्हटलं की तो बालचमू, ती सगळी तरुण मंडळी, ती दहीहंडी, मुंबईत अखंड रात्रभर पाऊस कोसळतोय, अशातही त्यांचा उत्साह कणभरही कमी होत नाही आणि ती ज्या उत्साहानं आपलं साध्य साधायला जातात आणि त्या श्रीकृष्णाची लीला मूर्तिमंत साक्षात लोकांसमोर आणतात आणि ती जगतात आणि त्यातनं एक जगण्याची नवी प्रेरणा आणि उत्साह घेतात. त्या उत्साहाला माझा प्रणाम, दंडवत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या स्वास्थ्याविषयी, सुखरूपतेविषयी पहिल्यांदा प्रार्थना करते, कारण ते आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत. आता मंडळी, राष्ट्राच्या भविष्याविषयी चिंता करायची म्हटली आणि चिंतन करायचं म्हटलं आणि राष्ट्राच्या भविष्याला घडवण्यासाठी अगदी मनापासून आयुष्यभर प्रयत्न करणारं आणखी एक साहित्य रत्न ज्याचा आज आपण उल्लेख करणार आहोत आणि ज्यांना आपण आज मनापासून दंडवत घालून त्यांच्या साहित्याचं गुणगान गाणार आहोत, ते साहित्यिक म्हणजे माझे सगळ्यात आवडते लेखक साने गुरुजी. साने गुरुजींचं साहित्य वाचत आम्ही मोठे झालो आहोत. आमच्या घरात साने गुरुजींच्या लेखनाची पुस्तकं तर असायची. माझे काका संजय हुगाडे यांनी आम्हाला अगदी लहान असताना साने गुरुजींच्या गोडगोड गोष्टीचे 10 खंड ते वाचायला आणून दिले होते. आमच्या घरात साधना असायचं आणि ते वाचन आम्ही करायचो आणि इतक्या लहानपणापासून साने गुरुजींच्या साहित्याची ओळख आम्हाला आमच्या घरातल्या वाचनाच्या संस्कृतीमुळे झालेली आहे. त्याबद्दल मी आधी घरच्यांचे खूप आभार मानते. कारण पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळी मराठी मुलं म्हटलं, मराठी शाळा म्हटलं, मराठी माध्यमात शिकणारी मुलं म्हटलं की 3-4 पिढ्या, ज्या 3 पिढ्या आम्ही म्हणतो की ज्यांनी शाळेत असताना श्यामची आई पिक्चर बघितला नाही, असे खूप खूप कमी जण असतील की ज्यांनी शाळेत असताना श्यामची आई हा चित्रपट बघितला नाही आणि श्यामची आई हे पुस्तक वाचलं नाही. म्हणजे हे जर वाचलं नसेल तर आपण खूप काही गमावलंय हे निश्चित. तर त्यामुळं या पुस्तकाने जगभर ओळख असणारे असे हे साने गुरुजी. साने गुरुजींच्या बद्दल किती बोलावं, काय बोलावं, कारण बालसाहित्य लिहिणं हा खूप अवघड प्रकार आहे. माझे वडील इतिहासाचे शिक्षक असल्यामुळे आमच्यात खूप चर्चा खूप चांगल्या पद्धतीनं व्हायच्या. म्हणजे वडील आणि मुलगी हे नातं नसायचंच. 2 स्वतंत्र व्यक्तिमत्व चर्चा करतायत बसून असंच नेहमी चित्र असायचं. त्यांना आम्ही दादा म्हणतो. दादा म्हणायचे की साहित्य किंवा लिहिणं हे सहज असावं, भाषा सोपी असावी. गांधीजींचं मत असं होतं की सोपेपणा हे भाषेचं रहस्य आहे. माझ्यावर पहिल्यांदा कविता लिहिताना बालकवी आणि सावरकरांच्या लेखनाचा प्रचंड प्रभाव होता. त्यावेळेला मला दादा एकदा नकळत बोलून गेले, कुठ्या सोपेपणा हे भाषेचं रहस्य आहे. भाषा सोपी असली, दुसऱ्याला समजवणारी आणि समजून घेणारी असली की ती जास्त प्रभावित असते. असो, तर ही अशी भावनांनी ओतप्रोत भाषा, लहान मुलांना सहज समजेल अशी भाषा, कमीत कमी जोडाक्षरांचा वापर करून लिहिलेली भाषा आणि इतकी भावपूर्ण भाषा, सरळ सहज लिहिणं आणि त्यातनं प्रेम, करुणा, मैत्री, त्याग
यासारख्या मानवी मूल्यांचा संदेश देणं, आणि तो संदेश फक्त देणं नाही, तो आयुष्यभर त्याच रूपात तशाच तन्मयतेनं जगणं, हे साने गुरुजींच्या सगळ्या आयुष्याचं वैशिष्ट्य आहे. देशप्रेमानं इतका भारलेला माणूस, समाजकार्यात संपूर्ण जगण्याला ओतून घेणारा माणूस, इतका वेळ काँग्रेसचा सत्याग्रही म्हणून कारावास भोगणारा माणूस, आणि इतकं मऊ हृदय असणारा, इतकं मायेनं भरलेलं हृदय असणारा, आणि इतक्या असंख्य पुस्तकांची निर्मिती करणारा, अत्यंत मौलिक पुस्तकांचं अनुवाद करणारा, आणि अत्यंत उच्च दर्जाचं बालसाहित्य आणि बालकविता निर्माण करणारा हा अजब अजब माणूस आहे. लोकांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत भावनाशील माणूस, श्यामची आई, आणि त्यांनी नंतर केलेली, स्वातंत्र्यानंतर केलेली आत्महत्या, आणि खूप भोळे भाबडे, सरळ आणि अतिशय म्हणजे क्षणाक्षणाला ज्यांच्या डोळ्यात पाणी यावं असा मऊशार मनाचा माणूस, अशी एक ओळख सातत्यानं करण्यात आलेली आहे. पण खरंच साने गुरुजी तेवढे कमकुवत आहेत का, किंवा नेमकं काय प्रकारचं हे अजब मिश्रण आहे, त्याबद्दल मला नक्की आणि अगदी तन्मयतेनं बोलायची आज इच्छा आहे. कारण आयुष्य सोपं नव्हतं, खडतर होतं. अतिशय चांगल्या घरात, म्हणजे खोत ज्यांच्याकडे बलुतं असतं, खोतांच्या घरात जन्मलेला हा मुलगा. पण ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळी तसं घरात परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. अशा परिस्थितीत ते जन्माला आले. एक अत्यंत चांगल्या घरातला, पण आत्ता अगदी विपन्नावस्थेत आलेल्या घरातला असा हा मुलगा. आईनं ज्याच्यावर असे संस्कार केले, आणि आईबरोबर खरं प्रेमाचं नातं, आणि आईबद्दलचा अत्यंत पराकोटीचा आदर, आणि ती आई सुद्धा अशी की तिनं सगळं जगण्याचं तत्वज्ञान तिच्या जगण्यानं त्या बाळात मुरवलेलं आहे. अशा प्रकारे आईचे संस्कार आहेत त्यांच्यावर. आणि या माणसाचं आयुष्य, शैक्षणिक आयुष्य, बऱ्याच जणांनी म्हणजे श्यामची आई पिक्चर बघितला असं मी गृहीत धरते. त्यांचा बालपणाचा किंवा शैक्षणिक काळाचा प्रवास इतका प्रचंड खडतर आहे, जवळपास सगळ्यांना ते माहीत आहे. कुठल्या परिस्थितीत ते शिकले, आणि ते इंग्रजीमध्ये MA झाले. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालघरचा, आणि 24 डिसेंबर 1899 सालचा जन्म, आणि 11 जून 1950 हा त्यांचा देहत्यागाचा दिवस. केवळ 51 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या कणखर माणसानं, हा शब्द मी नक्की आणि मनापासून आणि विचार करून वापरते, कारण भावनापूर्ण माणूस असतो, जेव्हा भावनाशील माणूस असतो, किंवा एखादा खूप भावूक माणूस असतो, इमोशनल म्हणतो आपण त्याला, तो माणूस जेव्हा काही कार्याच्या किंवा ध्येयानं पेटून उठतो, त्यावेळेला तो आपल्या इमोशन्सचा स्ट्रेंथ म्हणून वापर करतो, आणि त्यावेळेला त्याच्या कामाची पात्रता आणि त्याच्या कामाचा वेग हा प्रचंड असतो. जो स्थितप्रज्ञ किंवा जो माणूस भावनांपासून लांब आणि अलिप्त असतो, त्याच्यापेक्षा या माणसाच्या कामाचा आवाका अत्यंत जास्त असतो, कारण त्यानं त्या भावनांचा उपयोग हा पॉझिटिव्हली, सकारात्मकरित्या केलेला असतो. आणि असं हे व्यक्तिमत्व मला वाटतं साने गुरुजींच्या बाबतीत विचार करताना. साने गुरुजी हे अत्यंत मायाळू, दयाळू होते, हे आपण सगळ्यांनी ऐकलंय. पण त्या माणसाच्या कार्याचा आवाका इतका प्रचंड आहे, लेखन इतकं प्रचंड आहे, स्मरणशक्ती आणि बुद्धी इतकी तीक्ष्ण आहे, की त्यामुळं कितीतरी मौलिक साहित्य आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत पहिल्यांदा. आणि ज्या वेळेला इंग्रजीमध्ये MA झाले, आणि कितीतरी पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे इंग्रजीतला, ते पुढं येईलच आपल्या याच्यामध्ये. पण ज्या वेळेला त्यांनी अमळनेरला 6 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं,
त्यावेळी त्यांच्यावर वसतिगृहाची जबाबदारी होती. आता लहान मुलांबरोबरचं नातं हे फक्त लहान मुलांवर माझं प्रेम आहे, छान वाटतात लहान मुलं असं म्हणून असं नाही होत. पण त्यांचा सेवाभाव इतका प्रचंड होता, की वसतिगृहातली पोरं शाळेला गेली आणि वसतिगृहात ती अस्ताव्यस्त अंथरुणं पांघरुणं टाकून गेली, अंघोळी करून त्यांचे कपडे तसेच टाकून गेले, तर आल्यावर त्यांना ते सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसायचं. त्यांना कळायचं नाही की हे कुणी केलंय म्हणून. आणि एकदा एक मुलगा आजारी असताना तो वसतिगृहातच होता, झोपला होता. त्यावेळेला त्याला कळून आलं की हे सगळं आपलं गुरुजी करतायत म्हणून. मग काही असतात ना माणसं, की जे चांगलं केलं तरी त्यात काहीतरी खुसपट काढायचं आणि त्यात काहीतरी वाईटच बघायचं. तर काही मुलं म्हणाले की आम्ही आळशी आहोत, आम्ही आमची कामं करत नाही आणि ती तुम्ही केली असं म्हणून खिजवायला तुम्ही आम्हाला आमची कामं केलीत का गुरुजी? तर तेव्हा गुरुजींनी त्यांना उत्तर दिलं होतं की बाळांनो, तुमची आई घरात तुमची कामं करते नाही सगळी. मी ती केली तशीच समजा. त्यानंतर त्या मुलांना लाज वाटली आणि त्यानंतर हळू शिस्तबद्धपणा आला आणि ती मुलं आपली आपली कामं स्वतः करायला लागली. तर हे असं स्वतः काम करणारा माणूस आणि अतिशय लहान मुलांवर निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारा माणूस आणि ही पिढी चांगल्या पद्धतीनं आणि मानवी मूल्य घेऊन जगायला पाहिजे. प्रेम, करुणा, मैत्री, त्याग आणि देशासाठी समर्पित होण्याची वृत्ती घेऊन ही पिढी निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी खूप अत्यंत मौलिक असं साहित्य रचणारा हा रचनाकार आणि साने गुरुजींचा मी कणखर माणूस म्हणून उल्लेख केला, तो सार्थ आहे असं मला वाटतं. कारण इतकं सोपं नाही हे. कारण अशा पद्धतीत शिक्षण झाल्यानंतर, अशा पद्धतीने शिक्षक म्हणून काम केल्यावर त्यांनी गांधींची देशाच्या स्वातंत्र्याची साठीची हाक ऐकली. लहानपणी आईला गमावलेला माणूस त्यानंतर या मातीला, या देशाला आपली आई म्हणून बघत आला आणि त्याचप्रमाणे जगत आला आणि ती आई पारतंत्र्यात जखडलेली आहे आणि तिला सोडवायला पाहिजे या भावनेनं जेव्हा गांधीजींनी हाक दिली, तेव्हा या कामात झोकून देणारा हा खरा सत्याग्रही, राजकारणापासून शेकडो मैल दूर राहिलेला, पण काँग्रेसचा प्रचारक म्हणून निष्ठेनं काम करणारा आणि अखंड अविरत काम करत राहणारा एक साधा, सरळ, कणखर, प्रामाणिक साहित्यकार असं मी त्यांना म्हणेन. गांधींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव साने गुरुजींवर होता. त्यांच्या आईच्या संस्कारानंतर गांधीजींचा प्रभाव होता, लिओ टॉल्स्टॉयचा प्रभाव होता विचारांचा आणि रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा मोठा पगडा हा साने गुरुजींच्यावर होता. आणि त्या माणसानं साहित्याचं, लेखनाचं, विद्यार्थ्यांसाठीच्या कामाचं स्वरूप इतकं तन्मयतेनं सुरू केलेलं आहे हे की 1928ला त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केलं. त्यानंतर काँग्रेस नावाचं साप्ताहिक काढलं. 1930ला नोकरी सोडून हा माणूस सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी झोकून दिलं स्वतःला. इतकं काम केलं म्हणजे फैजपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनात ते यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतः असे इतके अपार कष्ट घेतलेले आहेत आणि इतकं काम केलेलं आहे, खूप परिश्रम केलेले आहेत. आणि ग्रामस्वच्छतेची कामं असू देत, स्वतः डोक्यावरून मैला वाहिलेला माणूस म्हणून आपण ज्यावेळेला त्यांच्याकडे बघतो त्यावेळेला आपल्याला थक्क व्हायला होतं. दुसऱ्याला आज्ञा देऊन काम करून घेतलं अशातला भाग नाही. त्यांनी स्वतः सगळी कामं केलेली आहेत साने गुरुजींनी. आणि एवढंच काय तर 1942च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचारही त्यांनी केला. हे सगळं सगळ्यात मोठी देणगी म्हणजे किती बोलावं साने गुरुजींच्या बद्दल, किती बोलावं. साने गुरुजींनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. आमचा संबंध तसा खूप अप्रत्यक्षरित्या येतो कारण सेवा दलाची विचारमूल्य असणारी छात्र भारती आम्ही कॉलेजमध्ये असताना इचलकरंजीमध्ये छात्र भारती सुरू केली होती आणि छात्र भारतीच्या वतीनं आम्ही कार्यरत असायचो. त्यावेळेला आमचं सुदैव असं की
दाभोळकरांकडून वगैरे अशा विचारवंतांकडून आम्हाला विचाराचा वारसा मिळाला होता आणि काही खूप चांगले वक्ते ऐकायला मिळाले होते या उपक्रमाखाली. त्यावेळची वर्कशॉप्स आम्ही केली होती. अशा तऱ्हेनं कुठं ना कुठं आम्ही अप्रत्यक्षरित्या या सेवा दलाचा सुगंध अनुभवलेला आहे. आणि साने गुरुजींच्या बद्दल बोलायचं तर मुळात अतिशय हळुवार मनाचा माणूस. त्या माणसाला जाती भेद अस्पृश्यता हे कसं आवडेल, कसं आवडेल? माणूस माणूस आहे, त्याच्यात काहीही अंतर नाही आणि सगळ्या माणसांमध्ये एकच एक आत्मा आहे आणि तो भाव, आत्मा आहे हा भाव त्यांना विनोबाजींच्या विचारातून मिळालाय. त्यांचे संस्कार तर आहेतच आहेत, पण तुरुंगवासात विनोबाजींसारख्या दिग्गज साहित्यकाराचं आणि विचारकाचं ज्यावेळेला त्यांना सहवास लाभतो त्यावेळेला त्या सहवासाचे उतराई ते कसे व्हावेत. कारण धुळ्याच्या कारागृहात ते दोघे एकत्र होते आणि त्यावेळेला विनोबाजी जेव्हा व्याख्यानं द्यायचे गीतेवर कारागृहात, विनोबाजींची भाषा सुद्धा अतिशय सुंदर, सरळ आणि मनाला स्पर्श करणारी भाषा. आणि त्या व्यक्तीचे विचार यांनी अगदी टिपकागदासारखे शोषून ज्या ज्या वेळी ते प्रवचन व्हायचं त्या त्यावेळी त्यांनी ते लिहून काढलंय आणि गीता प्रवचने ही कारागृहातून खऱ्या अर्थानं बाहेर येऊन आपल्या सगळ्यांना मिळाली. याचं श्रेय साने गुरुजींनाही तेवढंच द्यायला पाहिजे, हो की नाही? कारण इतका मनापासून तीक्ष्ण बुद्धी, स्मरणशक्ती आणि लेखनावरची निष्ठा, विचारांवरची निष्ठा या सगळ्यानं प्रेरित होऊन केलेलं कार्य आपल्याला अखंडपणे दिसतं. त्यांच्या प्रत्येक साहित्यातल्या प्रत्येक पुस्तकात आपल्याला हे आणि हेच जाणवतं. म्हणून ते खूप मोठे लेखक आहेत माझ्यासाठी. गांधीजींबद्दल इतका प्रचंड आदर असणारा माणूस आणि गांधीजींच्या शब्दाला प्रमाण मानणारा माणूस सुद्धा जेव्हा अतिशय ध्येय आपलं किंवा अंतर्मनाची साध जेव्हा ऐकतो तेव्हा तो इतका म्हणजे स्वतःचा आवाज, आतून आलेला आवाज आणि त्यासाठी करण्याची जी प्रामाणिकपणाची वृत्ती आहे त्यासाठी त्यांनी शेवटी म्हणजे या प्रवासात गांधीजींचं म्हणणं सुद्धा नाकारलेलं आहे. ते कसं नाकारलेलं आहे ते आपण बघूयात. पण त्याआधी म्हणजे त्यांनी केलेल्या कार्यामध्ये जी महत्वाची गोष्ट आहे त्यातली एक गोष्ट म्हणजे कारागृहाचा वापर या माणसानं स्वतःच्या विकासासाठी आणि तो विकास देशाच्या विकासासाठी वापरण्यासाठी त्यांनी कसा उपयोग त्या वेळेचा करून घेतलाय हे खरोखर अभ्यासण्यासारखं आहे. त्यावेळेला त्रिचनापल्लीला ते जेलमध्ये होते कारागृहात. त्यावेळेला अनेक भाषिक साऊथ इंडियामधले, दक्षिण भारतातले, तमिळ, तेलुगू, मल्याळी वगैरे असे राष्ट्रहितासाठी किंवा राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी कारागृहात आलेले राजकीय कैदी ज्यावेळेला होते त्यांच्या संपर्कात त्यावेळेला त्यांना असं वाटलं की यांची भाषा आपण शिकलो तर आपल्याला आणि किती पद्धतीनं भारत कळेल आणि खरोखर किती महत्वाचं आहे. कारण आपण सगळी एकाच मायेची लेकरं आहोत. जरी आपली भाषा बोली वेगवेगळी असली तरी प्रत्येक संस्कृती ही इतकी संपन्न संस्कृती आहे आणि भारत मातेच्या नावाखाली आपण सगळे जोडले गेलेले आहोत. तर आपण या भाषा शिकलं पाहिजे. आणि त्यांनी तमिळ ही भाषा शिकली. त्यांना अनेक भाषा येत होत्या कारण त्यांच्या पुढे आदर्श त्यात आणि गांधी आणि विनोबाजींचा होताच होता. कारण त्यांनाही अनेक भाषा येत होत्या, आपल्यालाही त्या आल्या पाहिजेत याबद्दलची तळमळ होती. आणि या माणसांनी या भाषा इतक्या उत्तम शिकल्या की तमिळमधलं कुरल हे काव्य, महाकाव्य त्यांनी मराठीमध्ये आणलं. म्हणजे एखादी भाषा इतक्या उच्चतम पातळीवर शिकून त्या भाषेतला अनुवाद करणं, भाषांतर करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण त्या काळात सतत शिकत आणि शिकवत राहणं म्हणजे
खरा शिक्षक म्हणायचा. साने गुरुजी, गुरुजी हे फक्त गुरुजी हे बिरुद नाही आहे. खरा शिक्षक जो असतो तो खरा विद्यार्थी असतो आजन्म. तो सतत काहीतरी स्वतः शिकत असतो आणि मग नंतर तो दुसऱ्याला ते आपण शिकलेलं ज्ञान सतत दुसऱ्याला शिकवत असतो, दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. खऱ्या अर्थानं साने गुरुजी हे खरे विद्यार्थी आहेत आणि खरे गुरुजी आहेत असं मी म्हणेन. साने गुरुजींचं कार्य खूप मोठं आहे सत्याग्रहाच्या बाबतीत. साने गुरुजींनी अनेक वेळा उपोषण केलेलं आहे. साने गुरुजींनी शेतकऱ्यांसाठी उपोषण केलेलं आहे, कारण शेतकऱ्यांना ज्यांची लाकडी चाकाची गाडी आहे त्यांना सुद्धा टोल भरावा लागायचा इंग्रजांच्या काळामध्ये. तर त्या गरीब शेतकऱ्यांना तो द्यावा लागू नये म्हणून, कारण बैलगाडीची चाकं ही लाकडी चाकं असायची मोठी, तर त्यांना तो टोल द्यायला लागू नये म्हणून या माणसांनी उपोषण केलं होतं. म्हणजे त्या काळी किती दूरदृष्टी असणार आणि किती कणव असणारा आणि दुसऱ्याचं दुःख आपलं मानून काम करणारी ही व्यक्ती आहे. साने गुरुजींनी अनेक उपोषणं केली आहेत. सगळ्यात मोठं उपोषण ज्याचा आपण उल्लेख मघाशी केला की ज्या वेळेला त्यांनी गांधीजींचं म्हणणं सुद्धा मान्य केलं नाही, ते उपोषण म्हणजे हे स्वातंत्र्यानंतरचं उपोषण आहे. त्याच्या आधी एक महत्वाचं उपोषण आहे, त्याबद्दल मला नक्की बोलायला आवडेल. कारण ज्या वेळेला गांधी हत्या झाली आणि नथुराम गोडसेने गांधीजींच्यावर गोळ्या झाडल्या, एका ज्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही, निशस्त्र माणसावर, प्रार्थनेला बसलेल्या माणसावर जेव्हा गोळ्या झाडल्या आणि गांधीजींना वीरमरण आलं म्हणेन मी. कारण त्यावेळी त्या घटनेचा इतका मनावर गुरुजींच्या खोल परिणाम झाला, इतकं दुःख त्यांना झालं की ज्या मातीत मी जन्मलो, महाराष्ट्राच्या ज्या मराठी मातीत मी जन्मलो, त्या मातीत गांधीजींची हत्या करणारा माणूस जन्माला येतो याबद्दल त्यांना आत्मक्लेश वाटला, परम दुःख झालं आणि त्या आत्मक्लेशापोटी त्यांनी 21 दिवसाचं उपोषण केलं होतं गांधी हत्येनंतर. ही खरोखर म्हणजे आपण समजून घ्यायची गोष्ट आहे की किती तळमळ असेल आणि हे दुःख, कुणीतरी केलेली कृती सुद्धा ही किती लाजिरवाणी आहे आपल्यासाठी, आणि आपण हे आपल्या मातीला, या आपल्या मातीतल्या मुलाला किंवा आपल्या मातीत वाढलेल्या संस्कृतीला हे शोभत नाही. याचं दुःख इतकं प्रचंड होतं की त्या दुःखात त्यांनी 21 दिवसाचं उपोषण केलं होतं आत्मक्लेशाचं. आणि गांधीजींच्या हत्येनंतर खरं तर त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. आता स्वातंत्र्याआधी स्वातंत्र्यासाठी अविरत लढलेली माणसं आणि त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची दुरावस्था, देशातलं दारिद्र्य, देशातली बेरोजगारी, देशाला अगदी पिळून काढून कंगाल करून गेल्यानंतर देश सावरण्याची ज्या वेळेला एक वेळ होती, त्यावेळेला बरीच माणसं ही खूप विषण्ण अवस्थेत गेली होती. म्हणजे हा जर भाग आपण ढोबळ मानाने आपल्या चित्रपट सृष्टीत जरी बघायचा म्हटलं ना, म्हणजे ज्यावेळी स्वातंत्र्यापूर्वीचे चित्रपट बघा तुम्ही स्वातंत्र्याबद्दल, त्यामध्ये इतकी, म्हणजे आपण हिंदीत बोलायचं झालं तर उमंग भरी सपने की हम स्वतंत्र हो जाएंगे तो ये हो जाएगा, स्वतंत्र भारत में ये होगा, वो होगा, ऐसा होगा, वैसा होगा. मीन्स सगळे आपले प्रॉब्लेम्स भारत स्वतंत्र झाल्यानंतर संपणार आहेत असं एक स्वप्न, असं एक गोड स्वप्न जे खरं नव्हतं असं बघणारी एक फार मोठा जनसमुदाय होता की आता स्वातंत्र्य मिळालं की एकदम स्वर्ग मिळणार आपल्याला. पण इतकं सोपं असतं का? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, स्वातंत्र्य ही एक जबाबदारी आहे. हे साने गुरुजींनी पहिल्यांदा सांगितलं, ते त्यांच्या स्वानुभवावरून. खरोखर, कारण स्वातंत्र्यानंतर जी इतका
रक्तरंजित असा भाग आहे. देशाची फाळणी असू दे, त्यानंतर आलेले ही लोक असू देत देश सोडून, किंवा ही जी भूमिहीन माणसं आहेत, किंवा जी आश्रयाला आलेली माणसं आहेत, त्यांची दुःख, त्यांच्यातले मतभेद, त्यांच्यातली रक्तरंजित ती अवस्था, हे सगळं बघून साने गुरुजींसारखा भावनाशील माणूस किंवा मऊ मायाळू माणूस खचितच दुःखी नाही झाला तर खूपच नवल करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यांनी पण खूप स्वप्न बघितली असतील की स्वातंत्र्यानंतर हे होईल, ते होईल, हे खूप चांगलं होईल. स्वातंत्र्यानंतर विषमता मिटेल ही भाबडी समजूत होती. खरं तर विषमता अजूनही मिटली नाही. आर्थिक स्तरावर तर ती प्रचंड वाढलेली आहे. आत्ता तर आपण बघतो की अगदी कळसाला गेलेली आहे. अतिश्रीमंत माणूस पुन्हा श्रीमंतीकडे जातोय आणि गरीब माणूस अधिकाधिक गरीब होतोय. आता गरीबच माणूस नाही तर मध्यमवर्गीय माणसाची वाटचाल सुद्धा या काळात गरिबीकडे चाललेली आहे असं मी ठामपणानं म्हणेन. कारण मी त्या आत्ताच्या परिस्थितीला साक्ष म्हणून जगते. आणि या काळात ही अवस्था आपल्या देशात चाललेली आहे की मध्यम वर्ग सुद्धा हळूहळू गरिबीकडे चाललेला आपल्याला दिसतोय. असे प्रश्न सध्या देशात आवासून उभे आहेत आणि आपण सगळेजण या गोष्टीचा साक्षी आहोत. आपण फक्त सजगपणे डोळे उघडे ठेवून आणि निष्पक्ष पद्धतीने जर सामाजिक परिस्थितीकडे बघायला लागलो तर या गोष्टी आपल्या सुद्धा लक्षात येतील आणि आपण तेवढा विवेक नक्कीच आपला जागा ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. तर असो, साने गुरुजींबद्दल बोलताना ही सद्य परिस्थितीबद्दल बोलण्या वाचून मला राहावलं नाही. आणि साने गुरुजींना ज्यावेळी गांधी हत्येनंतर आंतरभारतीची चळवळ, मी त्रिचनापल्लीचा उल्लेख केला त्यावेळी सांगितलं की या भाषेतल्या विविध भाषेतले ग्रंथही आणले, पण आंतरभारतीची चळवळ याच प्रेरणेतून आलेली आहे की विविध राज्यातील एकमेकांची भाषा, संस्कृती समजून घ्यावी. किती सुंदर गोष्ट आहे ही. आत्ताच्या घडीला एकमेकांच्या भाषांचा दुस्वास करणं, भाषा खरं तर दुस्वास करण्यासाठी निर्माणच झाली नाही. भाषा ही एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आणि एकमेकांचा हात हातात घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्याकडे जाण्यासाठी केलेली रचना आहे. अत्यंत बुद्धिमान माणसांनी हजारो वर्षांचे श्रम त्यात घातलेले आहेत. एकमेकांच्या भाषांबद्दल, एकमेकांच्या संस्कृतींबद्दल आदर असणं हे इतकं महत्वाचं आहे आणि आत्ताच्या काळात तर ते खूप महत्वाचं आहे. खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती मानसिकता तयार करण्याचं काम कित्येक वर्ष आधी साने गुरुजींनी केलेलं आहे. आंतरभारतीची चळवळ हे एक त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्यामुळं राज्यातील फक्त भेदाभेद बघायचे नाही, तर त्यातली संस्कृती, मूळ तत्व, त्या भाषेची रसिकता, त्या भाषेचं रस, हा सगळं समजावून घेणं आणि एकमेकात त्यातली कॉमन फॅक्टर्स म्हणतो आपण, काही समान मूल्य शोधणं आणि त्या मूल्यांना वृद्धिंगत करत राहणं, हे कार्य आंतरभारतीनं केलेलं आहे. आणि त्यांना उत्तम तमिळ येत होतं, गुरुजींना बंगाली येत होतं. आणि साधनामध्ये अत्यंत सुंदर लेखन, की लहानपणी वाचलेले साधनाचे अंक आठवतात मला अजूनही. त्यामध्ये किती कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्र, कविता, अतिशय विविधांगी असं हे लेखन असायचं. खूप संवेदनशील लेखन असायचं. आणि या माणसाचं 51 वर्षाचं आयुष्य, पहिली 22-23 वर्ष इंग्रजीमध्ये MA होईपर्यंतचा, आणि तो खडतर जर त्यांच्या शिक्षणाचा प्रवास म्हटला तर ती 22-23 वर्ष आपण त्यातली वजा केली, कारागृहातली इतकी वर्ष, चळवळीतली इतकी वर्ष, आणि या सगळ्या कालावधीत त्यांनी 73 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती प्रकाशित आहेत. त्या पुस्तकात अनेक अनुवाद आहेत, चरित्र आहेत महापुरुषांची. आणि खूप म्हणजे जे तिरुवल्लूरच्या तुरुंगात जे आपण म्हटलं की कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचं मराठीत भाषांतर केलंय. पुन्हा
लेस मिझरेबल्स या फ्रेंच पुस्तकाचा दुःखी हा असा मराठीत अनुवाद केलेला आहे. द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या डॉक्टर हेनरी थॉमसच्या पुस्तकाचं मानव जातीचा इतिहास असं भाषांतर केलेलं आहे त्यांनी. देन नेहरूंच्या द डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा भारताचा शोध म्हणून अनुवाद केलेला आहे. म्हणजे इतकी मोठी आणि सुंदर पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत आणि त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं ज्याच्यामध्ये मानवतावाद, सामाजिक सुधारणा, देशभक्ती, मुलांसाठीचं साहित्य. श्यामची आई हा सुद्धा ग्रंथ त्यांनी नाशिकच्या तुरुंगात लिहिलेला आहे आणि गीता प्रवचन देवळाच्या तुरुंगात लिहिलेला आहे. कुरल तिरुवल्लूरच्या तुरुंगात लिहिलेला आहे. म्हणजे या तुरुंगवासाचा उपयोग, या एकांताचा उपयोग अत्यंत उच्च कोटीच्या साहित्य निर्मितीसाठी या व्यक्तीनं केलेला आहे. म्हणजे पुस्तकांची सगळी मोठीच्या मोठी खरं तर यादी आहे ही. अमोल गोष्टी, अस्पृश्योद्धार, आपण सारे भाऊ भाऊ, अस्तिक, इस्लामी संस्कृती, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांचं चरित्र, उमाळा, कलिंगडाच्या साली, करुणादेवी, कर्तव्याची हाक, कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय, ही लिओ टॉल्स्टॉयच्या व्हॉट इज द आर्ट या पुस्तकाचं भाषांतर आहे. कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य, कावळे, कुरल, जेतवीळ महाकाव्याचं भाषांतर म्हटलं ते आपण, क्रांती, बापूजींच्या गोडगोड गोष्टी, महात्मा गांधींचे चरित्र, गांधींचे दर्शन, गीता हृदय, गुरुजींच्या गोष्टी, गोडगोड गोष्टी ज्याचा मी पहिल्यांदाच उल्लेख केला. त्यानंतर नामदार गोखलेंचं चरित्र, गोड निबंध, गोड शेवट, गोप्या, गोष्टीरूप, विनोबाजी, महात्मा बुद्धांचं पहिलं मराठीतलं चरित्र हे साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. आणि म्हणजे किती किती आपण उतराई होऊ शकत नाही या साहित्याच्या उपकारातून या व्यक्तीच्या. त्यानंतर चित्रकार रंगा, जयंता, जीवन प्रकाश, जीवनाचे शिल्पकार, 3 मुले, हे आपले घर, त्यागातील वैभव, त्रिवेणी, दारूबंदीच्या कथा, दिगंबर राय, दिल्ली डायरी, दुर्दैवी, देशबंधू दासांचं चरित्र, धडपडणारी मुले, नवजीवन, नवा प्रयोग, आपले नेहरू, हे नेहरूंचं चरित्र, पत्री, बेंजामिन फ्रँकलिनचं चरित्र, भारताचा शोध, भारतीय नारी, भारतीय संस्कृती. रसिक हो, भारतीय संस्कृती याचं मी आपल्या पॉडकास्टला वाचन केलेलं आहे. त्याची लिंक मी खाली देत आहे आणि जरूर ऐका. आपल्याला वाचायला वेळ नसेल तर भारतीय संस्कृती हे एक अत्यंत मौलिक पुस्तक आहे साने गुरुजींचं आणि ते किमान ऐका, कृपा करून ऐका. त्याची लिंक खाली आम्ही देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर जरूर ऐका. त्यानंतर माझी दैवते, मानवजातीची कथा, मिरी, मुलांसाठी फुले, मेंगचियांग आणि इतर गोष्टी, मोरी गाय, मृगजीन, यश, इतिहासाचार्य राजवाडेंचं चरित्र, रामाच्या शिला, विनोबाजी भावे, विश्राम, शबरी, श्री शिवराय, 8 भागातलं चरित्र आहे शिवरायांचं, शिशिर कुमार घोष यांचं चरित्र, धडपडणारा श्याम, श्यामखंड 1 आणि 2, श्यामची आई, भगवान श्रीकृष्ण, 8 भागांचं चरित्र आहे हे. किती पुस्तकं सांगावी. संस्कृतीचे भवितव्य, सती, संध्या, समाजधर्म. समाजधर्म हे भगिनी निवेदितांबरोबर को रायटर म्हणून काम केलेलं त्यांचं पुस्तक आहे. साधना, साक्षरतेच्या कथा, सुंदर पत्रे, सोनसाखळी आणि इतर कथा, सोन्या मारुती, स्त्री जीवन, स्वदेशी समाज, स्वप्न आणि सत्य, स्वर्गातील माळ, राष्ट्रीय हिंदू धर्म, हे अगेन भगिनी निवेदितांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. हिमालयाची शिखरं आणि इतर चरित्र. म्हणजे इतक्या उदंड साहित्याची निर्मिती केलेला हा माणूस. या माणसाला रडवा, भावनाशील, कमकुवत असं तुम्ही कसं म्हणू शकता? निश्चितच नाही. केवढा मोठा निश्चय, कणखरपणा, सातत्य आणि ध्येयासक्ती असणारा हा माणूस आहे, याचा विचार करा. कुणाला येऱ्या गबाळाचं काम नाही आहे हे, किंवा कमकुवत, अतिशय भावना, रडूबाई असं असणाऱ्याचं काम हे मुळीच नाही. एवढ्या साहित्याची निर्मिती आणि हे सगळं साहित्य आहे हे इतकं अतिशय भावपूर्ण भाषेतलं साहित्य, सरळ, सहज, साध्या भाषेतलं साहित्य
आपल्याला एक काम आपण विचार केला तर ते तडीला न्यायला, जे प्रोक्रास्टिनेशन हा एक शब्द आता अति इतका रूढ झालेला आहे. आणि ते प्रोक्रास्टिनेशन काढणारे सो कॉल्ड जे काही आत्ताचे बरेच खूप आपली बुद्धी पाजळणारे वगैरे बरेच आपल्याला बऱ्याच माध्यमांवर मिळतात. पण प्रोक्रास्टिनेशन ज्याच्या स्वप्नातही नाही आणि विचारही करू शकत नाही, आत्ता या घडीला काम घेतलं ते तडीला न्यायला पाहिजे, हे सातत्य ज्या माणसाच्या कार्यात असतं तो कमकुवत म्हणायचा कसा? निश्चितच नाही. निश्चितच म्हणता येणार नाही कमकुवत. कारण एवढं सगळं अल्पावधीत आयुष्याच्या एवढ्या साहित्याची निर्मिती करणं आणि फक्त साहित्य लिहित बसणं असं भाग नाहीये, तर त्या कार्यात उडी घेणं, इतका प्रवास करणं महाराष्ट्रभर, सगळ्याचं दुःख जाणून घेणं, सगळ्यांच्यात ग्राउंड लेवलला काम करणं, त्यांची दुःख समजावून घेणं आणि हे एवढं मोठं लेखन करणं, हे फक्त रडूबाई माणसाला अजिबात शक्य नाही. हा एक मोठा पैलू लक्षात घ्या. कारण आपल्याला श्यामची आई आणि त्यानंतर कट्टू आत्महत्या हाच एक भाग माहीत असतो, पण त्याच्या मधलं हे यांचं हे पराकोटीचं आयुष्य आहे, खडतर आयुष्य आहे आणि संपूर्णपणे कार्याला समर्पित केलेलं आयुष्य आहे. या आयुष्याबद्दलचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण त्यातनं आपण शिकत जाणार आहोत, त्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी जगण्याबद्दलच्या कळणार आहेत आणि आत्ताच्या जगात सुद्धा यातलं सगळं किती उपयुक्त आहे आणि ते कसं पुढं नेलं पाहिजे याची जाण आपल्याला या सगळ्यातनं येणार आहे. आणि त्यासाठी त्यांच्या साहित्याचं वाचन आत्ता सुद्धा करणं खूप आवश्यक आहे. कारण भावनांचा, करुणेचा वापर, मैत्रीचा, त्यागाचा, या मूल्यांचा वापर करण्याची गरज ही सामाजिक पातळीवर किंवा सुदृढ समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. ती कधीच कमी होणार नाही. त्यामुळं या साहित्याचं मूल्य सुद्धा कधीच कमी होणार नाही. एक शिक्षक म्हणून शिकवण्यावर असलेलं प्रचंड प्रेम या माणसाकडनं आपण शिकायला पाहिजे. आणि इतकं सगळं लेखन करत असताना प्रचंड वाचनाची इतकी आवड आणि सातत्यानं वाचन करणं, दुसऱ्या भाषेतल्या साहित्याचं वाचन करणं, ते समजून घेणं, त्याचा अनुवाद करणं, यासाठी एक प्रचंड वाचनाची गोडी, वाचन करणं हे किती महत्वाचं आहे हे आपण त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. शिकवण्यावरचं प्रचंड प्रेम, या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत. लेखन करणं, जे जे आपणासी ठावे ते ते सकलाशी सांगावे, सगळ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, ही रामदासांची वृत्ती जी आहे ती अक्षरशः जगलेले असे आपण साने गुरुजी म्हणूयात. कारण आपल्याला जे जे ठाऊक आहे, जे जे आपल्याला माहिती आहे, जे लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे एका सुदृढ समाजासाठी, एका सुंदर भावपूर्ण समाजासाठी, हे सगळं गरजेचं आहे. ते लोकांपर्यंत सातत्यानं पोचवत राहणं हे कार्य साने गुरुजींच्या लेखनाचं आहे. आणि आपण त्यांना म्हणजे संतांचा संत असा उल्लेख साने गुरुजींचा केलेला आहे. कारण ज्यावेळेला आपण संत साहित्य वाचतो, एकच उदाहरण बघा, आपण संत साहित्याचा पण मागोवा घेतलेला आहे आणि संत जनाबाईंबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत. जनी ही नामदेवांची दासी ही स्वतःला म्हणून घ्यायची, पण जनीचा विठ्ठल मंदिरात साक्षात गेल्याचा उल्लेख आपल्याला तिच्या साहित्यात आढळत नाही. जरी ती नामदेवांची दासी असली, नामदेवांचं सगळं घराणं वारकरी पंथातलं असलं, नामदेवांच्या घरातल्या सगळ्या स्त्रिया विठ्ठल माऊलीच्या दर्शनाला जरी जात असल्या मंदिरात, तरी जनी मंदिरात गेली आहे असं आपल्याला आढळत नाही. त्या संत महात्म्यानं सुद्धा म्हणजे जनी मंदिरात गेली नाही ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अशा या विठू माऊलीचं दर्शन अगदी सगळ्या तळागाळातल्या लोकांना, सगळ्यांना, विशेषतः हरिजनांना आणि गावकुसा बाहेरची जनता म्हणतो आपण ज्यांना, की ज्या सगळ्यांना त्या पांडुरंगाचं, जे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्या आराध्य दैवताचं दर्शन हे सगळ्या जाती जमातीच्या लोकांना व्हावं म्हणून स्वातंत्र्यानंतर उपोषण करणारा
हा महान संत आहे असं मी म्हणेन. माफ करा. कारण यांच्यामुळं, केवळ यांच्यामुळं, साने गुरुजींच्या त्या उपोषणामुळं आपल्याला विठ्ठल मंदिराची, सगळ्या जाती जमातीतल्या लोकांसाठी विठ्ठल मंदिराची दारं उघडी करून देणारा हा संतांचा संत आहे असं मी म्हणेन. कारण याच बाबतीत ज्या वेळेला साने गुरुजी उपोषण करत होते त्यावेळेला हे उपोषण सोडा असं गांधीजींचं मत होतं. पण आयुष्यभर ज्यांची गुरु म्हणून आराधना केली आणि त्यांना पूजलं आणि त्यांच्या प्रत्येक विचाराला झेललं, त्यावेळेला हा आतला आवाज किती प्रखर असतो बघा एखाद्या व्यक्तीच्या किंवा कार्याला समर्पित केलेल्या माणसाचा एखादा आतला आवाज किती बुलंद असू शकतो. त्या गुरुचं म्हणणं सुद्धा त्यांनी नाकारलं आणि त्याच गुरुनं शिकवण दिलेलं उपोषणाचं शस्त्र वापरून यांनी पांडुरंगाची, या विठ्ठू माऊलीच्या मंदिराची दारं सगळ्यांसाठी उघडी केली. अशा माणसाला तुम्ही कमकुवत, भावनेनं भारलेला आणि भावनेच्या भरात निर्णय घेणारा माणूस असं कसं म्हणू शकता? कारण याला प्रचंड ताकद पाहिजे, याला प्रचंड कणखरपणा पाहिजे आणि ह्या कणखरपणाची बाजू समजावून घेणं खूप आवश्यक आहे. हे सगळं करत असताना गावोगावी त्यांचं फिरणं, लोकांच्यात मिसळणं, लोकांची दुःख जाणून घेणं, सातत्यानं प्रवास करणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू होत्या. आणि त्या दरम्यान त्यांना मस्तकशूळाचा त्रास सुरू झाला, प्रचंड डोकेदुखी. त्याचं निदान त्यावेळी झालं नाही कदाचित, मे बी तो न्यूरोलजिया असेल, काय असेल, पण प्रचंड डोकं दुखायचं आणि त्यातनं त्यांना निद्रानाशाचा विकार जडला होता. आणि एक प्रकारचं नैराश्य प्रचंड घेरून आलं होतं की आपण स्वातंत्र्यापूर्वी या स्वतंत्र भारत मातेच्या काय काय कल्पना केल्या होत्या आणि साक्षात अवस्था काय काय आहे आता, प्रत्यक्ष परिस्थिती ही प्रचंड वेगळी आहे. आणि या दोन्हीतल्या तफावतीने एक प्रचंड नैराश्य पण आलं होतं. पण हा डोकेदुखीचा त्रास हा शमवण्यासाठी ते झोपेच्या गोळ्या घ्यायचे. आणि अशाच एका अत्यंत निराशेच्या क्षणी असेल किंवा या विपन्न अवस्थेत असेल किंवा या नैराश्यमय अवस्थेत असेल, मनोवस्थेत, त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा डोस अत्यंत अधिक प्रमाणात घेतला आणि स्वतःचं जीवन संपवलं. पण त्यांनी फक्त शरीर सोडलं असं मी म्हणेन. हे डोकं दुखणं किंवा ठणका हा डोक्याचा किंवा निद्रानाश असेल किंवा मनात त्यांच्या आलेलं नैराश्य असेल, काही भाग असेल, पण या 51 वर्षाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण जगलेला एक कणखर आणि अत्यंत मायाळू माणूस म्हणून मी साने गुरुजींचा उल्लेख करेन. म्हणजे साने गुरुजींच्या मृत्यूनंतर आचार्य अत्रेंनी अग्रलेख लिहिला होता. त्या अग्रलेखाचं नाव मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असं त्या अग्रलेखाचं नाव होतं. आणि या एका अग्रलेखाच्या नावावरून सुद्धा आपल्याला त्या माणसाच्या महानतेची कल्पना यावी. म्हणजे त्यांच्या छात्रालयाचा मासिक असू दे, विद्यार्थी मासिक असू दे, साधना असू दे, कित्येक मासिकांचं संपादन, लेखन आणि इतकी अजस्र साहित्य संपदा निर्माण करणारा, एक अत्यंत सुंदर पुस्तकांचा अनुवाद करणारा असा हा साहित्यिक आपलं जीवन अशा पद्धतीने संपवतो. आणि खूप कार्य केलं, कार्यभाग संपवला आणि त्यांनी देह सोडला असं मी म्हणेन. आणि या माणसाचं साहित्य आत्ता वाचन करणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ता जी परिस्थिती आहे द्वेषाची, प्रत्येकाच्या भावना इतक्या लगेच दुखावतात. अशा पांगळ्या झालेल्या भावना जर पुन्हा सुदृढ करायच्या असतील, सकस करायच्या असतील, जगण्याकडं प्रेमानं बघायचं असेल आणि एकमेकांवर अपार प्रेम करत जर नवीन देश घडवायचा असेल, हा बंधुभाव जर जपायचा असेल, तर साने गुरुजींचं साहित्य पुन्हा वाचन करायला पाहिजे अशी मी
आग्रहाची आणि कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांच्या चरणी करते, कारण खूप महत्वाचं आहे ते. आपल्याला खरोखरच जर सुंदर श्यामच्या आईसारखी प्रेमळ भारतमाता पुन्हा उभी करायची असेल, तर सगळ्यांना मायेच्या पदराखाली घेऊन जायचं असेल पुढे, तर या साहित्याचं वाचन करणं अतिशय आवश्यक आहे. तर मंडळी, खूप बोलले आणि तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि साहित्य जगताची सफर साहित्य रसमधला हा साने गुरुजींवरचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आपण नक्की 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 कळवा. आणि म्हणजे या एपिसोडचा एक भाग म्हणजे एखादं पुस्तक साने गुरुजींचं वाचून काढा. ही तर मला एपिसोड केल्याचा म्हणजे त्याची सार्थकता जी असते ना, की तुम्ही काहीतरी वाचा, साने गुरुजींच्या साहित्यातलं काहीतरी वाचा, नक्की वाचा. आणि हे सांगून मी आपली रजा घेते. पण त्याच्या आधी मी सगळ्यांना पुन्हा कळकळीची विनंती करते की आमच्या या उपक्रमाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून केलं नाही आहे, कारण खूप कमी मंडळी आहेत सबस्क्राईब करणारी. तर असा काहीतरी चांगला मौलिक उपक्रम सुरू आहे आणि या नवीन सोशल मीडियाचा वापर कुणीतरी अत्यंत प्रामाणिकपणानं आणि तळमळीनं खूप चांगल्या कार्यासाठी करतं आहे, ही भावना लक्षात घेऊन या आमच्या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची विनंती करते आणि आपली रजा घेते. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा दिग्गज साहित्यिकांचा आपण पुन्हा विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. पण तोपर्यंत आपल्या सगळ्यांची रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.